तुम्ही येत वसुदेव महाराज. काय सांगायचंय? ब्रह्मांडाचा मालक तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा तुमच्या पोटी जन्माला आला. याच्यापेक्षा श्रेष्ठत्व काय पाहिजे? वसुदेव महाराज म्हणले काय उपयोग नाही म्हणले. पूर्वी म्यारा दिले देवराय ते भजन ममता गेले वाया प्रलोभिल देव माया पुत्र स्नेहा लागून. नारद महर्षी याला श्रेष्ठत्व म्हणत नाही. पूर्वी मी त्या देवाचं भजन केलं, इतकं देवाचं भजन केलं तो भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि त्या भगवान परमात्म्याने मला वर मागितला तर मी त्या देवाला काय मागावं? देवाला देवच मागावं का नाही? देवा तू तुझी प्राप्ती मला होऊ दे. मला पुत्र स्नेहाने इतकं कवटाळलं होतं की मी देवाला काय म्हटलं, देवा तू माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला ये. नारद महर्षी म्हणले बरं झाले की ते म्हणले नाही येतच तर चूक झाली. त्या देवाला मी माझ्या पोटामध्ये पुत्र म्हणून जन्माला ये असं आश्वासन दिलं आणि ज्या वेळेस तो पुत्र म्हणून जन्माला आलं का, आता मला सांगा, आतापर्यंत पण मी तुम्हाला सांगत होते या देहाचा उद्देश काय आहे? सुखाची प्राप्ती. नामदेवरायांनी सगळं प्रयत्न केला आणि शेवटी देवाकडे, देवाने कुठलं सुख सांगितलं त्यांना? कुणाच्या संगतीमध्ये जा. बरं हे सगळं सुख पाहिजे कशाला नामदेवरायांना? कुणाची प्राप्ती करायला? देवाची प्राप्ती करायला. म्हणजे देहाचा उद्देश काय आहे? देवाची प्राप्ती करणं. नारद महर्षी ऐका, ज्या मनुष्य लोकामध्ये, ज्या मनुष्य देहामध्ये मी जन्माला आलो ना, त्या देहाचा उद्देश काय आहे? देवाची प्राप्ती करायची. जसं जर देवाची प्राप्ती करायची असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाला आवडेल अशी भक्ती करावी का नाही? देवाला काय आवडतं? त्याच्या नामाचा उल्लेख. आता देवाची प्राप्ती करायची, देवाची पूजा करावी लागेल का नाही? त्याच्या पाया पडावं लागेल का नाही? पूजेचं पहिलं काय काय करावं लागेल? मग ज्या देवाची प्राप्ती करायची ना, तो देव माझा पुत्र आहे, माझा लेक आहे तो, आणि तो इथे ज्या वेळेस त्याची प्राप्ती करायची म्हणून मी त्याच्या समोर जातो, त्यावेळेस मी काय करतो? त्याच्या चरणात. चुकत आहे का काय त्यांचं? आता साधं आपला व्यवहाराचा जर इथं उल्लेख केला तर मला सांगा, लेकाने बापाच्या पाया पडायचं का बापाने लेकाच्या? तुमच्याकडे कसं आहे? काय करायचं का काय? लेकानं ज्या ज्या वेळेस, आता हा लेख जर देव असेल तर मी देवाच्या पाया पडायला पाहिजे का नाही? जसं जसं मी त्या कृष्णाकडे जातो ना, हात जोडतो ना, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मजन सांगे ब्रह्मज्ञान तोची वंदी माझे चरण म्हणे बाळ पूर्ण मी तुझे पप्पा. पप्पा म्हणते बाबा मी कोण आहे तुमचा? लेक आहे म्हणले. तुम्ही माझ्या नाही पाया पडायचं, मी तुमच्या पाया पडायचं असतं. वसुदेव महाराज नारद महर्षींना म्हणले, नारद महर्षी जर असं चालू राहिलं तर मला देवाची प्राप्ती होईल का? देव मला नमस्कार करू देत नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. तो कृष्ण मला अनुग्रह दे, माझ्या मस्तकावरती हात ठेवत मला कृपेचा प्रसाद दे, मला आशीर्वाद दे. नाही, अजून शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर मला तो भागवत सांगत नाही. मग जर देवाची प्राप्ती करायची तर मला हे करावं लागेल. मला पुत्र कृष्ण जरी असला तरी सुद्धा नारद महर्षी मला तुमची गरज आहे. आलं का तिथं? मला आता कोणी भागवत सांगायचं, कोणी माझ्या मस्तकावर हात ठेवायचा? नारद महर्षी तुम्ही संत आहात, तुम्ही